वसंत त्यांच्या समोर आहेत सागर. हो पहिला चेंडू आकाशला बोकी मारत चेंडू चाललाय पत्रा फोडत 6 धावांसाठी. स्लॅट मध्ये चेंडू आहे थाट दाखवलाय. येस टायगर अभी जिंदा है मेरे दोस्त. नक्कीच 6 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती सहर्ष स्वागत केलंय. ऋतिक आपण यायचा मॅन ऑफ द मॅच साठी. चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी आहे. सागर सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस माझ्या नावाचा पंचकृषी मध्ये का दबदबा आहे. वसंत ओ लांब 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 सीमा रेषा पार षटकार. नो बॉल. सोने पे सुहागा मॅच बॉल द्यायचा आहे. आता मात्र यस सागर मी कशासाठी दाखल झालो आहे. माझ्या पीरचा बोलबाला काय. येस हे सिद्ध करून दाखवत असताना 2 षटकांवरती सिद्ध करतोय. नक्कीच वाघ कधी कल्पाने एकटा फिरत नाही परंतु त्याचा दबदबा कायम असतो. तसंच या रीतीने एक दबदबा कायम ठेवला जातोय सागर यांच्या माध्यमातून. परंतु काय पाहायला मिळते. स्कोर वरती धावसंख्या लागली आहे 13. यावेळेस काय चेंडू पाहायला मिळालाय. काय पाहायला मिळतंय. नक्कीच चेंडू वळवला आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय यावेळेस नक्कीच आपण इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जाईल का. परंतु काय पाहायला मिळते फेकी थोडीशी खराब आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने स्कोर वरती धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धपालकावरती लागल्या जात आहेत. पुढील चेंडू पाहायला मिळेल. ओ हो यावेळेस काय पाहायला मिळते. 6 धावा सिक्सर चेंडू चालला पुन्हा एकदा 6 धाव्यांसाठी. सागर नावाचं वादळ आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः तुटायला लागले. बाट बोलायला लागले सागर यांची. एकवीस धावा धब्बलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. यावेळेस काय आक्रमण. नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर आणि त्या वापर होणार पत्र यश नक्कीच मिळालंय गोलंदाजी करत असताना. पुढील चेंडू यावेळेस मात्र बाटशिकाला पाहायला मिळते. डॉपेज आणि सागर नावाचं वादळ तंबूच्या आसऱ्याला आता मात्र शांत झालंय. बॅक टू द पव्हिलियन. त्यांच्या जागांसाठी नवीन बॅटर्स प्रेम प्रेम आपल्याला पाहायला मिळतील.
चला स्पीडअप करायचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बाटची काढा पाहायला मिळते. वन बॉल्स पाहायला गेलं तर कलेक्ट केला जातोय कीपर आणि चेंडू, परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली आहे 23 धावा. पुढील चेंडू पाहायला मिळेल. ओहो यावेळेस काय पाहायला मिळतंय, चेंडू पाहिला यावेळेस मात्र एकदा आपण पाहतोय 6 धावांसाठी. बघा नक्कीच आमच्या मेळ्यांच्या दिशेने काय एक छोटासा खेळाडू आहे बघा, काय प्रोत्साहन देतोय. संघ हारो किंवा जिंको परंतु प्रोत्साहन द्यायला एकटाच बोंबाटतोय, परंतु एकटाच आवाज करतोय. त्याचा दबदबा आताच बोलला एक षटकार पाहिजे आणि एक षटकार लगवला देखील. त्याच्या शब्दाला मान ठेवून त्याचं मन दुखावलं नाहीये, मन प्रसन्न केलंय बघा. यावेळेस मात्र काय चेंडू टाकलाय, परंतु कीपर चूक करतात, चुकीला माफी नाहीये. चेंडू चला दंदन दंदन करत सीमा पार चौकार पाहिजे स्वरूपात आपण पाहतोय. पंचांकडून इशारा येतोय आणि या 4 धाब्याने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 33 धाबा. यावेळेस हो काय मात्र या ठिकाणी चेंडू पाठवलाय, अर्थातच सुरेख अप्रतिम चेंडू टाकला जातोय आणि त्यावरती चांगले क्षेत्ररक्षण आपण करतोय कीपर यांच्या माध्यमातून. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 33. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये नाही विराटच्या स्वरूपात बसतोय. दुसरा धक्का आपण पाहतोय. चार चेंडू झाले आतापर्यंत. यावेळेस आडवा बाटने खेळलाय, आमच्या डोक्यावरून आपण पाहतोय. चांगले रनिंग बिटवीन तर पाहतोय आपण. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हो यावेळेस चांगला फटका पाहतोय आपण, अंतर कापलं जाईल का आणि 6 धावा. धावांनी इनिंग देखील संपते. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्यात आणि 6 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. तब्बल आपण पाहतोय तुंबाड संघ शिंदेवाडी संघाची 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 41 धावांची मोहर लागली. 42 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला. कोंडवाडी संघाला यानंतर होणारा सामना सर्वोदय 11 वर्सेस तुंबार कदमवाडी नंबर 1. लगेचच यायचं आहे. स्पीडअप करा.
सूर्योदय 11 त्रुंबाड आणि त्रुंबाड कदमवाडी नंबर 1 दोन्ही संघाच्या कॅप्टननी लगेचच यायचं आहे टॉस साठी. या लगेच दोन्ही बॅटर स्पीडअप करायचं आहे. चला चला स्पीडअप करायचं आहे. दोन्ही फलंदाज 42 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय कोणवाडी संघाकडून. नाणेफेकीचा कौल लागलाय सूर्योदय 11 संघाच्या बाजूने आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी निमंत्रित केले जाते त्रुंबाड कदमवाडी संघाला. यावेळेस आडवा बातमी खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट टाकला जातोय. सागर यांचा पुढील चेंडू पाहायला मिळेल. हो यावेळेस नक्कीच आपण पाहतोय. हो 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 फेकी खराब होती परंतु सागर यांनी जज केलंय. अप्रतिम स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजून 41 धावा करायच्या आहेत बॅटिंग करत असताना टीमला. सागर यांचा पुढील चेंडू पाहायला मिळतोय. हो लॉकलचा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. सन्मान दिला धोक्याची घंटा आणि नोडोचा इशारा येतोय पंचांकडून. 1 धाव मिळते. 2 धावा डबल कवरती लागल्यात. यावेळेस मात्र बॉकलचा चेंडू आहे. कीपर चूक करतात. कीपरच्या मागे 2 खेळाडूच्या तुरस मागे लागले आहे परंतु अंतर जिंकलं जात आहे. सीमा पार केली जाते चेंडूने. आजच्या स्वरूपात आपण पाहतोय. यावेळेस मात्र एक चांगला वेट. आय विल डेफिनेटली हिट बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का कोणवाडी संघाला. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा आहे.
नक्कीच आपण पाहतोय बॅटची काढा परंतु कोणतीही धाव नाही आहे. चांगले कमबॅक षटक देखील संपतोय. काय सुरेख गोलंदाजी केली आहे. केवळ धावा खर्च केले आहेत 6. एक धावा आपण पाहतोय आणि एका धावेने तब्बल कवरती धावसंख्या लागली 7 धावा. स्कोरबोर्ड वरती 7 धावा तब्बल कवरती लागल्यात. पुढील चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय. यावेळेस वाटणे खेळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव मिळते. एका धावेने तब्बल कवरती धावसंख्या लागली. 42 स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने तब्बल कवरती धावसंख्या लागली आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. थेट समालोचन कक्षाला आम्हाला 1 बॉन्स. 4 धावा आपण पाहतोय. यावेळेस आडवा बाटने खेळला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत तंबल दूर चाललेत आपण पाहतोय. दूरवरून आले आहेत. पैकी थोडीशी उशिरा पाहायला मिळाली आणि 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. यावेळेस का पाहायला मिळतं बाटची काढा डोबेच हलक्या हाताने चेंडू बॅटला ब्रश झाला आणि त्यानंतर विकेटचं पतंग त्यांच्या जागांसाठी चालले आहेत नवीन बॅटर्स. रोहन हळूहळू आता मात्र प्रेक्षकांची देखील गर्दी वाढू लागली आहे. आपण बघू शकता स्कोर पॉइंटच्या दिशेने बसलेले प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच आपण हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय आणि नक्कीच आपण पाहायला गेलं तर षटक देखील संपतोय आणि सामना विजयी ठरला. अर्थातच तुरुंबाड शिंदेवाडी अभिनंदन. आता होणारा सामना पाहायला मिळेल. स्पीडअप करा. सर्वोदय 11